झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यातले निवृत्त विंग कमांडर अरुण देशमुख यांना मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार विनायक निमण यांच्यावर गेल्या आठवड्यात गुन्हा दाखल झाला होता। मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। मात्र त्याच वेळी महापालिका प्रशासनाने देशमुख यांच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे। निमण आणि देशमुख यांच्या जागेच्या मालकीवरून वाद आहे आणि त्यातूनच देशमुखांच्या बांधकामाला स्थगितीचे आदेश देण्यात आले होते। त्यांनी बांधकामाबाबतच्या बाबींची पूर्तता केल्यानंतर ही स्थगिती उठवण्यात आली। मात्र विनायक निमणांचं प्रकरण सुरू झाल्यानंतर देशमुख यांना पुन्हा एकदा बांधकाम थांबवण्याचे आदेश बजावण्यात आले। त्यामुळे मारहाण प्रकरणानंतर निमण यांच्यावर कारवाई होत असताना अवघ्या 2 दिवस प्रश्न आता विचारला जातोय। तर निमण यांनी दबाव तंत्राचा वापर करून आपलं बांधकाम थांबवल्याचा आरोप देशमुखांनी केलाय। त्याच्यात 50% हे आहे की माझं बांधकाम अजूनही व्हॅलिड आहे, माझी कॉमेन्समेंट व्हॅलिड आहे, फक्त मी पुढचं बांधकाम सुरू करू शकत नाही एवढं म्हटलं। घाईघाईने एवढं इश्यू करण्यामागे काय हेतू आहे आणि आमदारांनी स्वतः हे का नेऊन दिलं याबाबत तुम्ही आमदाराकडेच चौकशी करा। खरं तर माहिती अधिकाराशिवाय ते सुद्धा हे पत्र रिलीज झाल्यावर 1 आठवड्यानंतर त्यांना हे पत्र मिळायला हवं। व्हॉट वे दे आर कन्सर्न, त्यांचं तिथे काहीही नाहीये। एमएलए म्हणला दुसरे काम नाहीत का की दुसऱ्यांच्या प्लॉटचे पत्र इकडून तिकडे नेऊन द्यायचे, हे करायचे, त्यांचं काय आहे तिथे? त्यांनी दाखवावे तुम्हाला हे दाखवावे, पेपर्स दाखवावे, हे दाखवावे। त्यांनी कोणालाही पेपर दाखवले नाहीयेत, त्यांच्याजवळ काही नाहीये। मारहाण हल्ला केले सर्वस्वी चुकीचं आहे। नाहक माझी बदनामी करण्यासाठी माझ्या बरोबर मी काही आमदार आहे, मी कुठे असतो, काय काम करतो, काय नाही याच्या काम कंप्लीट पोलिसांचं लक्ष असतं। त्याला जर मारला असेल आणि तो खोटी तक्रार असेल तर आपण काय करणार? उद्या तो म्हणला मला मारलं म्हणजे काय? आणि त्याला पुरावा काय? तू तिथं कोणासमोर मारलं, काय मारलं, तिथं मी होतो का नव्हतो याची शहानिशा केली पाहिजे का नको? झी 24 तास एक पाऊल पुढे।